सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षण हा विषय जो आहे तो ज्वलंत विषय आहे असं म्हणता येईल. बरोबर. मराठा समाज ओबीसीतून आरक्षण मागतोय, धनगर समाज एसटीतून आरक्षण मागतोय, मुस्लिम समाज सुद्धा स्वतःला आरक्षण मागतोय आणि सध्या बंजारा समाज सुद्धा एसटी मध्ये आरक्षण मागतोय. तर आरक्षण 50% स्लॅबच्या वर जायला नको, 50% कोट्याच्या वर जायला नको. असं असताना सुद्धा आरक्षणाची जर मागणी सातत्याने झाली, तर राज्यघटनात्मक भूमिका आपली काय असायला पाहिजे? अ, तर जसं की आरक्षण देताना राज्यघटनाकारांनी पण हे ठरवलं होतं, की काही ठराविक वेळापर्यंत आरक्षण द्यायला पाहिजे. तसं मला असं वाटतं, की परत एकदा जेव्हा आपण जनगणना करू, तेव्हा कॅटेगरीनुसार प्रत्येकाचं मागासलेपण एकदा चेक करायला पाहिजे आणि त्यानुसार मग खरंच त्या कॅटेगरीला गरज आहे का? किंवा आपण त्याच्यामध्ये पण सब कॅटेगरी करू शकतो, की सपोज एस-सी कॅटेगरीमध्ये देखील नेमकं कोणत्या समाजाला खरंच त्या आरक्षणाची गरज आहे आणि त्याच्यानुसार आरक्षण देऊ शकतो. आणि सर दुसरा असा पॉइंट आहे, की आरक्षण अंतिम तोडगा नाही नसू शकतो. आरक्षणासोबतच तर बाकीच्याही गोष्टी आहेत, की जर त्यांना थोडीशी एम्प्लॉयमेंट जास्त दिली, शिक्षणाच्या संधीमध्ये अजून आपण कौशल्य रोजगार वगैरे हे केले, तर सर आरक्षणाची मागणी तिथून कमी होऊ शकते.